हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बच्चाव क्लासेस. मी कल्याणी बच्चाव. आपण बाळांनो मागच्या लेक्चरला सुरुवात केली होती तुमच्या पहिल्या चॅप्टरला. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो होतो ते शॉर्टली रिवाइज करून घेऊयात. ओके. सो सगळ्यात आधी आपण पहिल्या चॅप्टरमध्ये म्हणजेच तुमचा बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री मध्ये काय बघितलं तरी बाळांनो, सगळ्यात बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय, पॉइंट. बरोबर. पॉइंट इज व्हॉट? अ टायनी डॉट इज नथिंग बट युअर पॉइंट. ओके. सो एक डॉट काढला, माझ्याकडे जे पेन पेन्सिल आहे त्याने डॉट काढला, तोच म्हणजे काय झाला, माझा पॉइंट. सो सगळ्यात पहिली कन्सेप्ट बघितली होती आपण, पॉइंट. अ टायनी डॉट इज युअर पॉइंट. सो दॅट मीन्स पॉइंट इज शोन बाय अ डॉट. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट बघितली होती आपण, लाईन. लाईन काय बाळांनो? सपोज लाईन ड्रॉ केली, तिला एंड पॉइंट्स नसतात. आपण असं बघितलं होतं. म्हणजेच तिला काय, एरो हेड्स असतात. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ती एक्सटेंड करू शकतात. बरोबर. सो लाईन इज स्ट्रेट, इट डज नॉट हॅव एंड पॉइंट, सो वी कॅन एक्सटेंड इट फॉरएव्हर. आलं लक्षात? हे तीन प्रॉपर्टीज आपण लाईनच्या बघितल्या होत्या. काय, लाईन स्ट्रेट असते, तिला एंड पॉइंट्स नसतात, म्हणून आपण हवी तेवढी ती वाढवू शकतो. त्यानंतर आपण पुढचं बघितलं होतं, लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट काय असतो? स्ट्रेट असतो. पण लाईन सेगमेंटला एक फिक्स्ड लेंथ असते, त्याला एंड पॉइंट्स असतात. बरोबर. मध्ये जेव्हा एंड पॉइंट्स जॉईन केलेली असतात, एक स्टार्टिंग पॉइंट आणि एक एंडिंग पॉइंट, तुम्हाला एक स्ट्रेट लाईन भेटणार आहे, पण तिची लेंथ जी आहे ती फिक्स्ड आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो लाईन सेगमेंट. So line segment is also straight. It has end points, so we cannot extend it. आलं लक्षात? या तीन प्रॉपर्टीज आपण लाईन सेगमेंटच्या बघितल्या होत्या. काय, लाईन सेगमेंट पण स्ट्रेट असतो, त्याला एंड पॉइंट्स असतात, म्हणूनच आपण त्याला पुढे एक्सटेंड करू शकत नाही. ओके. त्यानंतर आपण पुढे बघितलं होतं रे. आपण टॉर्चचं एक्झाम्पल घेतलं होतं. जर तुम्ही टॉर्च ऑन केली तर पुढच्या साइडला लाईट जातो तुमचा, कंटिन्युअसली एक डिरेक्शन मध्ये लाईट जात असतो. म्हणजेच काय, रे स्टार्ट्स ॲट वन पॉइंट अँड कंटिन्युअसली गोज फॉरवर्ड इनटू अनदर डिरेक्शन. म्हणजेच काय, रे एका पॉइंटला स्टार्ट होतो आणि दुसऱ्या पॉइंटच्या डिरेक्शन मध्ये कंटिन्युअसली पुढे जात असतो. आले लक्षात? म्हणजे काय, रेला एक ओरिजिन असतो, एक स्टार्टिंग पॉइंट असतो आणि एक दुसऱ्या डिरेक्शन मध्ये तो कंटिन्युअसली जात असतो. सो रे स्टार्ट्स ॲट वन पॉइंट अँड कंटिन्युअसली गो फॉरवर्ड इनटू अनदर डिरेक्शन. आफ्टर दॅट व्हॉट वी हॅव सीन, रे झाला. त्यानंतर आपण बघितलं होतं की एक पॉइंट घेतला मी. बरोबर. एका पॉइंट मधून इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत. सपोज दिस इज माय पॉइंट. ओके. आता या पॉइंट मधून मी लाईन ड्रॉ करते. फर्स्ट लाईन ड्रॉ केली, परत एक लाईन ड्रॉ केली, अजून एक लाईन ड्रॉ केली, अजून एक लाईन ड्रॉ केली. बरोबर. म्हणजे काय, भरपूर लाईन पास होत आहेत माझ्या. म्हणजेच काय, अन इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन सिंगल पॉइंट. म्हणजे काय, एकाच पॉइंट मधून असंख्य लाईन पास होत असतात. बरोबर. त्यानंतर आपण बघितलं होतं की सपोज एक पॉइंट आहे तुमचा, याला मी कन्सिडर केला पॉइंट ए. ओके. या पॉइंट मधून जसं मी तुम्हाला म्हटले होते की एकाच पॉइंट मधून असंख्य लाईन पास होतात, तसंच या ए पॉइंट मधून माझ्या काही लाईन्स पास होत आहेत. ओके. सो ऑल दीज लाईन्स आर पासिंग थ्रू दिस पॉइंट ए. ओके. त्या ए पॉइंट मधून लाईन या सगळ्या पास होत आहेत. मग जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त लाईन एका पॉइंट मधून पास होतात, तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, कॉन्करंट लाईन्स. सो टू और मोर लाईन्स पास थ्रू द सेम पॉइंट, देन दोज लाईन्स आर कॉल्ड ॲज कॉन्करंट लाईन्स. ओके. मग आता कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय आलं लक्षात, एकाच पॉइंट मधून जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्ती लाईन्स पास होणार, म्हणजेच तुमच्या कॉन्करंट लाईन्स. मग आता ज्या पॉइंट मधून तुमच्या कॉन्करंट लाईन्स पास होत आहेत त्या पॉइंटला काय म्हणणार तुम्ही, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे तुमचा हा ए काय झाला, पॉइंट ऑफ कॉन्करन्स. आले लक्षात? सो या सगळ्या कन्सेप्ट आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितल्या होत्या, ज्या आपण रिवाइज केल्या. आता या चॅप्टर मधल्या काही कन्सेप्ट बाकी आहेत ज्या आपण बघूयात. तर बाळांनो, आपण आता काय बघितलं की एका पॉइंट मधून इनफायनाइट नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत. बरोबर.
एका पॉइंट मधून इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स पास होत आहेत. मग जर मी 2 पॉइंट घेतले तर इथून किती लाईन पास होतील रे बाळांनो? जसं या पॉइंट मधून माझ्या इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स पास झाल्या, तसं जर मी आता 2 पॉइंट्स घेतले, या 2 पॉइंट्स मधून माझ्या किती लाईन पास होणार आहे? चला तर मग आपण ड्रॉ करून बघूया. सपोज आय हॅव टेकन स्केल आणि या स्केलने मी लाईन ड्रॉ करून बघते. या माझी लाईन दोघं पॉइंट्स मधून जायला हवी, बरोबर? मग अशा किती लाईन ड्रॉ होणार आहे आपल्याला ते बघायचंय. ही झाली तुमची पहिली लाईन. जर मी अशी ड्रॉ करायला घेतली तर माझा हा पॉइंट कव्हर होणार नाहीये, बरोबर? म्हणजे काय, मला एकच लाईन ड्रॉ करता आली आहे जी माझ्या दोघं पॉइंट्स मधून जाते, बरोबर? सो आपल्याला कन्क्लुजन काय मिळालं? की जेव्हा तुमच्याकडे 2 पॉइंट्स असतात त्या दोघं पॉइंट्स मधून किती लाईन्स पास होऊ शकतात? एकच. दॅट मीन्स only one and only one line, one and only one line can be drawn through two distinct points. काय की एकच लाईन पास होऊ शकते तुमच्या 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स मधून. डिस्टिंक्ट म्हणजे काय, जर तुमच्याकडे 2 डिफरंट पॉइंट्स आहेत तर त्या 2 डिफरंट पॉइंट मधून एकच लाईन पास होते. तर तुम्हाला हे काही स्टेटमेंट आहे ते नोट डाऊन करून घ्यायचंय तुमच्या नोटबुक मध्ये. सो नाउ वी आर गोइंग टू लर्न कोलिनियर and non-collinear points. ओके, आता बाळांनो मी इथे काही पॉइंट्स घेतली आहेत. आता या पॉइंट्स मधून जाणारी मी एक लाईन ड्रॉ करणार आहे. सो आय एम गोइंग टू ड्रॉ अ लाईन युजिंग स्केल. मी लाईन ड्रॉ केली. आता या लाईन वर माझी कुठली पॉइंट्स आली आहेत रे बाळांनो? पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी अँड पॉइंट डी. ही सगळी पॉइंट्स माझी लाईन वर आली आहेत. का? कारण ती एका स्ट्रेट लाईन मध्ये होते, कोलिनियर होते. सो व्हेनेवर यू हॅव पॉइंट्स विच लाय on a single straight line, then those points are called as collinear points. जसं त्याच्या नावातच दडलंय की लिनियर म्हणजे काय, एका स्ट्रेट लाईनवर एका लाईन मध्ये आहेत ती पॉइंट्स, म्हणून आपण त्यांना म्हणतोय कोलिनियर पॉइंट्स. मग तुमची डेफिनेशन काय होणार? whenever you have 3 or more points which lie on a single straight line, then those points are called as collinear points. So आपली इथे collinear points कुठली झालीत म्हणजे point A, point B, point C and point D. Okay, so we are going to write down the definition that 3 or more points, 3 or more points which lie on a single straight line, 3 or more points which lie on a single straight line, then those points are said to be collinear points. आले लक्षात? म्हणजेच काय, जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉइंट्स एकाच लाईनवर असतील तर त्या पॉइंट्सला काय म्हणतो आपण? कोलिनियर पॉइंट्स. मग आता पॉइंट ई, पॉइंट एफ आणि पॉइंट जी
ही पॉइंट्स जी आहेत 3 त्या लाईनवर नाही आहेत, म्हणजे त्या पॉइंट्सला काय म्हणणार आपण, नॉन कोलिनियर पॉइंट्स. सो द पॉइंट्स which does not lie on the same given line, then those points are called as non collinear points. आलं लक्षात. जी पॉइंट्स त्या लाईनवर आहेत त्यांना म्हणतोय आपण कोलिनियर, आणि जी पॉइंट्स त्याच स्ट्रेट लाईनवर नाही आहेत, त्या लाईनच्या बाहेर आहेत, त्यांना म्हणतोय आपण नॉन कोलिनियर पॉइंट्स. सो अगेन वी आर गोइंग टू राइट डाउन points which does not lie on same line then those points are non collinear points. ओके, अजून एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं आपण नॉन कोलिनियरचं, सपोज मी 3 पॉइंट्स घेतली आहेत, जसं आपण ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी घेतात. या तिघ पॉइंट्स मधून एक लाईन जाईल का रे बाळांनो तुमची, नाही, ते एका लाईन मध्ये नाही आहेत, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, नॉन कोलिनियर. सो बाळांनो तुमची कोलिनियर पॉइंट्स कुठली झाली रे, ए बी सी आणि डी. सो पॉइंट ए बी सी डी आर कोलिनियर पॉइंट्स. आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स कुठली झाली, पॉइंट ई, पॉइंट एफ and point G are non collinear points. हे सगळं तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाउन करून घ्यायचं. सो नाउ योर नेक्स्ट कन्सेप्ट इज प्लेन. आता बाळांनो आपला हा बोर्ड कसा आहे रे, फ्लॅट आहे बरोबर, म्हणजेच काय तो तुमचा प्लेन आहे. तुमच्या घरातली वॉल कशी असते रे बाळांनो, प्लेन असते, फ्लॅट असते बरोबर, म्हणजेच काय झालं तुमचं प्लेन झालं. सो इन मॅथमॅटिक्स एनी फ्लॅट सरफेस इज कॉल्ड ॲज प्लेन. तुम्हाला प्लेनचे भरपूर एक्झाम्पल घेता येतील, जसं की आपला बोर्ड बघितला तुम्ही तर तो कसा आहे, फ्लॅट सरफेस आहे. सो दिस इज नथिंग बट युअर प्लेन. तुमची घरातली फ्लोअर बघितली तुम्ही तर कशी आहे, फ्लॅट आहे, म्हणजेच काय झालं प्लेन. सो the definition is, in mathematics a flat surface is called प्लेन. ओके, एक्झाम्पल काय घेतलं होतं आपण, वॉल, बोर्ड, आलं लक्षात. सो कुठलाही फ्लॅट सरफेस त्याला आपण काय म्हणू शकतो, प्लेन. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे तुमची पॅरलल लाईन्स. parallel lines. Okay, now parallel lines म्हणजे काय रे बाळांनो, आता suppose I have drawn 2 lines. Okay, या दोघही लाईन्स जर मी पुढे वाढवल्या, किती, ही लाईन सपोज दिस इज माय लाईन L and this is my line N. मी ही L लाईन वाढवली पुढे, मला हवी तेवढी एक्सटेंड केली, M लाईन पण मी एक्सटेंड केली, पण त्या कुठेही येऊन एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत का, एखाद्या पॉइंटला येऊन भेटतील का, नाही. का, कारण दोघांमध्ये सेम अंतर आहे, म्हणून ज्या पुढे कितीही वाढवत राहिले तुम्ही तरी त्या कुठेही एकमेकांना जाऊन छेदत नाही, इंटरसेक्ट करत नाही.
म्हणून अशा लाईन्सला आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन्स. वाय? दे डू नॉट इंटरसेक्ट ईच अदर. ओके, या एकाच प्लेन मध्ये आहेत, पण जर तुम्ही कितीही पुढे वाढवल्या तरीही त्या कुठेही तुम्हाला इंटरसेक्ट करताना दिसणार नाही एकमेकांना. म्हणूनच आपण त्यांना काय म्हणतो, समांतर लाईन्स म्हणजेच पॅरलल लाईन्स. सो द लाईन्स which lie in the same plane but do not intersect are said to be parallel to each other. ओके, सो अशा लाईन्स ज्या एकमेकांना कधीही छेदत नाही, कधीही इंटरसेक्ट करत नाही, अशा लाईन्सला काय म्हणतो आपण, पॅरलल लाईन्स. जसं की आपण एक्झाम्पल बघितलं, लाईन एल अँड लाईन एम विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, सो दे आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन्स. जसं आपण बघितलं, एकाच प्लेन मधल्या लाईन्स ज्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, छेदत नाही, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, parallel lines. Okay, so here line L and line M are parallel to each other. Okay, so next topic we are going to see, that is intersecting lines. So intersecting lines म्हणजे काय रे बाळांनो, आपल्याला ते बघायचं. मग अशा लाईन्स आपण पॅरलल लाईन्स म्हणजे काय बघितलं, ज्या एकमेकांना छेदत नाही. मग अशा लाईन्स ज्या एकमेकांना छेदणार आहेत, इंटरसेक्ट करणार आहेत, जसे की लाईन आपण एल आणि एम, दिस इंटरसेक्ट ॲट पॉइंट ए. सपोज या एका पॉइंटला इंटरसेक्ट करतायत, म्हणून आपण त्यांना काय म्हणणार, इंटरसेक्टिंग लाईन्स. द लाईन्स विच लाई इन द सेम प्लेन but intersect each other at one point, then those lines are called as intersecting lines. मग ज्या लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतील तशा लाईन्सला काय म्हणतो आपण, इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके, सपोज मी ही लाईन ड्रॉ केली आणि अजून एक लाईन ड्रॉ केली आहे. ओके, आता जसे की आपल्या लाईनला एरो हेड्स आहेत, म्हणजे आपण ती पुढे एक्सटेंड करू शकतो. मग ही पी लाईन आणि क्यू लाईन कन्सिडर करूयात आपण. आता मी ही पी लाईन सपोज पुढे वाढवली, ओके, आणि क्यू लाईनही वाढवली. ओके, क्यू लाईनही वाढवली. ओके, मग आता जेव्हा आधी आपल्या पी आणि क्यू लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत नव्हत्या, पण जेव्हा तुम्ही एका पॉइंट पर्यंत पुढे एक्सटेंड केला, त्यांनी एकमेकांना इंटरसेक्ट केलं, बरोबर. मग अशा लाईन्स ज्या एकमेकांना एक्सटेंड केल्यानंतर इंटरसेक्ट करताय, अशा लाईनलाही आपण काय म्हणतो, इंटरसेक्टिंग लाईन्स. सो वी आर गोइंग टू राइट डाउन द डेफिनेशन that the lines which lie in the same plane and intersect each other are said to be intersecting lines. आले लक्षात, ज्या लाईन्स एकमेकांना एका पॉइंटला इंटरसेक्ट करणार आहे, दोज आर कॉल्ड ॲज इंटरसेक्टिंग लाईन्स. आता तुम्हाला तुमच्या पेज नंबर 4 वर एक ऍक्टिव्हिटी दिली आहे, आपण ती बघणार आहोत. तर बाळांनो, आपल्याला पेज नंबर 4 वरच्या ऍक्टिव्हिटी मध्ये सांगायचं आहे की या कुठल्या टाइप्सच्या लाईन्स आहेत, बरोबर. सो या लाईन्स, या दोघही लाईन्स एकमेकांना एका पॉइंटला इंटरसेक्ट करताय, सो दोज आर कॉल्ड ॲज इंटरसेक्टिंग lines. So this first one is intersecting lines. Okay,
त्यानंतर या दोघही लाईन्स कशा आहेत, आपण पुढे एक्सटेंड केल्या तरी एकमेकांना इंटरसेक्ट होणार आहेत का, नाही. सो द लाईन्स विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर म्हणजेच तुमच्या या झाल्या पॅरलल लाईन्स. So the second one is parallel lines. Now here, या इथे एकमेकांना इंटरसेक्ट करतायत का, नाही. पण जर तुम्ही या पुढे एक्सटेंड केल्या, सपोज ही पुढे एक्सटेंड केली तुम्ही आणि ही लाईनही तुम्ही जर पुढे एक्सटेंड केली तर एका पॉइंटला येऊन मीट होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत, बरोबर. सो दीज आर ऑल्सो इंटरसेक्टिंग लाईन्स. ज्या लाईन्स पुढे एक्सटेंड केल्यानंतर जर एका पॉइंटला इंटरसेक्ट होतील, मीट होतील, एकमेकांना भेटतील, तर त्यांना काय म्हणतो आपण, इंटरसेक्टिंग लाईन्स. ओके. सो first one is intersecting lines because they are already meeting at one point, so they are called as intersecting. This one parallel lines and this is intersecting lines. तर बाळांनो आपण क्विकली रिवाइज करून घेऊयात या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो. सगळ्यात आधी आपण बघितलं होतं कोलिनियर आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स. सो द पॉइंट्स 3 or more points which lie on the same straight line they are called as collinear points. आणि असे पॉइंट्स जे त्याच सेम लाईन वर नसतात, द पॉइंट्स विच डज नॉट लाय ऑन द सेम लाईन, दोज आर कॉल्ड एज नॉन कोलिनियर पॉइंट्स. त्यानंतर आपण बघितलं होतं प्लेन. कुठलाही फ्लॅट सरफेस असला की त्याला मॅथमॅटिक्स मध्ये काय कन्सिडर करतो आपण, प्लेन. जसं की आपण एक्झाम्पल घेतलं होतं आपल्या बोर्डचं, वॉलचं, बरोबर. सो द फ्लॅट सरफेस इज नथिंग बट युअर प्लेन. त्यानंतर आपण बघितलं होतं पॅरलल लाईन्स. The lines which do not intersect each other are said to be parallel to each other. ज्या लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, छेदत नाही, त्यांना म्हणतो आपण पॅरलल लाईन्स. त्यानंतर आपण बघितलं होतं इंटरसेक्टिंग लाईन्स. सो द लाईन्स विच मीट ॲट वन पॉइंट, ज्या एकमेकांना एका पॉइंटला इंटरसेक्ट करतात, दोज आर नथिंग बट युअर इंटरसेक्टिंग लाईन्स. ही सगळी टॉपिक आपण आजच्या लेक्चरला बघितली, जी तुम्ही नोट डाऊन पण केली आहेत नोटबुक मध्ये. ओके. सो उरलेला पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.